सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार सध्या बघायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी वाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने एका गर्भवती महिलेला थेट रस्त्यावर प्रसूती झाली। महिलेला आरोग्य केंद्राच्या बाहेर रस्त्यावर बसून बाळाला जन्म द्यावा लागलाय। ही घटना ताजी असतानाच काल तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने एका गर्भवती महिलेला तात्काळ तिथून हलवावे लागले। अशा परिस्थितीत अँब्युलन्सला डिझेलही उपलब्ध नसल्याने रुग्णाचे हाल झाले। आजच्या विषयाला घेऊनच शिरपूर फर्स्टच्या वतीने अँब्युलन्सने रुग्णाने थेट पंचायत समिती कार्यालयात निवेदन देण्यात आलंय। आरोग्य विभागाची अवस्था अँब्युलन्सच्या स्ट्रेचरवर येऊन गेलाय असाही निघाणाघात करण्यात आलाय। त्यावेळी आंदोलकांद्वारे घोषणाबाजी करत निवेदन देऊन तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या व तात्काळ चौकशी न झाल्यास यावेळी यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। अरे या वैद्यकीय विभागाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, प्राथमिक आरोग्य केंद्राचा सुधार झालाच पाहिजे। पासून शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी वाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर जेव्हा एक गर्भवती महिला गेलेली होती तर तिथं डॉक्टर नसल्याने आणि कुणीही नसल्याने त्या गर्भवती महिलेला तिथून माघारी जावं लागलं आणि रस्त्यावरच बसस्टँडवर तिची प्रस्तुती झाली। म्हणजे एक प्रेग्नेंट महिला जेव्हा दवाखान्यामध्ये जाते तिला उपचार मिळत नाही, रस्त्यावर येऊन तिला त्या बाळाला जन्म द्यावा लागला। आणि ते होताच काही दिवस त्या घटनेला उलटलेले नसताना काल सांगवीमध्ये मोठा प्रकार घडला। तशीच एक गर्भवती महिला काल सांगवीला गेलेली असताना डॉक्टर तिथं नव्हते, कर्मचारी नव्हते, ॲम्ब्युलन्सचा मोठा घोळ होता। त्यामुळे त्या गर्भवती महिलेला तात्काळ ग्रामस्थांनी वेळेचा अभाव न बघता तिथून काढलं आणि तालुक्या सेंटरवरती पाठवलं। मग प्रश्न असा निर्माण होतो नेमके प्राथमिक आरोग्य केंद्र कशासाठी आहेत आणि जर असतील तर तिथं डॉक्टर्स आणि कर्मचारी का राहत नाही। म्हणून त्याचा निषेध म्हणून आज प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था ही ॲम्ब्युलन्स सारखी ढिसाळ झालेली आहे। ते स्ट्रेचरवरती आलेले एका गर्भवती महिलेला जर का प्रस्तुतीसाठी रस्त्यावर प्रस्तुती करावी लागत असेल तर एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या आरोग्य केंद्राची आरोग्य विभागाची तुलना अमेरिका आणि जपान बरोबर करतात, पण आजही ग्रामीण भागामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये आरोग्य केंद्राची अवस्था ढिसाळ आहे। याचा निषेध आम्ही नोंदवत निवेदन देऊन जर का येत्या काही दिवसांमध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही तर शिरपूर फर्स्टच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर करणार आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।